आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे। नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे। सकळ जीवांचा करीतो संभाळ, तू जमोकली ऐसे नाही। जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक तू पाहे संचिताचे। एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला। हरिमुखी गाता हरपली चिंता, तया नाही मागुता जन्म घेणे। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी मावली ज्ञान गंगा। नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते। जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। तुझ्या मंदिरी अर्थ जीवास तृप्ती, तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती। श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया। दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं भोजते जस्फुरदिक्प्रदेशं। विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनी अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास, त्याच्यास पूर्वावी विठ्ठल विठ्ठल आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे। अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा। आज या ठिकाणी कैलासवासी शिवाजी आप्पा सूर्यवंशी आपण आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। आणि त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांच्या संपूर्ण सूर्यवंशी परिवारानं जी काही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली, त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी निर्मलाताई शिवाजी सूर्यवंशी, एक मुलगा आहे आदरणीय श्री वैभव भाऊ शिवाजी सूर्यवंशी, 3 मुली आहेत सविताताई गणेश तिदमे, सौ भारतीताई योगेश गडाक आणि सौ ज्योतिताई चेतन कडलक। आमचे आदरणीय रमेश भाऊ सूर्यवंशी, आदरणीय सीताराम भाऊ पिंगळे आणि त्यांच्या परिवारानं आज मला ही फोन करून तारीख दिली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन बऱ्याच वर्षातून आपल्या गावात येण्याचा परत एकदा योग आला। कारण दरवर्षी तुम्ही 3 वर्षातून एकदा माझी आठवण काढता म्हणजे काढता। कधी हां म्हणजे जावयाला बोलवता की मुलीला बोलवता? अधिक मासात दरवर्षी कीर्तन असं, पण ह्या वर्षी थोडासा अधिक मासाचा सप्ताह आपला झाला नाही, त्याच्यामुळे तुम्हालाही माझी आठवण आली नाही। पण तरी सुद्धा
आज या ठिकाणी या सूर्यवंशी परिवाराच्या वतीनं जी काही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली, चांगलं कार्यक्रमाचं नियोजन केलं, त्याबद्दल या परिवाराचे मनपूर्वक आभार. तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, तुम्ही बसलेली सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 5 चरणाचा तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा असणारा नव्हे नव्हे संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठातला हा अभंग आहे. शक्यतो इथं बसलेल्या वारकऱ्याचा हा अभंग पाठ नाही असं होणार नाही, आणि जरी पाठ नसेल तरी कानपाठ तरी असेल ना. कानपाठ असलेला सुंदर असा सर्वांच्या परिचयाचा अभंग सेवेकरता निवडला. विठाल विठाल आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. या अभंगातून संत एकनाथ महाराज तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला उपदेश करतात. उपदेश करून एकनाथ महाराज असं म्हणतात, बाबांनो, ज्या काळामध्ये तुमचा माझा प्रत्येकाचा जन्म झालाय, इथे जन्माला आल्यानंतर भगवान परमात्म्यानं तुम्हाला मला जो काही नरदेह दिलेला आहे, हा देह कशा करता दिला तर पहिलं कारण एक ध्यानात घ्या, संसार करण्याकरता अजिबात नाही, तर देवे दिला देह भजना भोजना नाही बर का, भजना. त्याचं भजन पूजन नामचिंतन करण्याकरता भगवान परमात्म्यानं हा नरदेह तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला दिला. मग हा नरदेह तुम्हाला आम्हाला मिळण्याचं कारण सुद्धा एक आहे, मागच्या जन्मीचं काहीतरी कर्म. अगा कर्मी जे उरावे तेही सुख दुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. अगा कर्मी जे उरावे, मागच्या जन्माचं जे उरलेलं आहे ते आता फेडण्याकरता, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. एकट्याला मात्र हे सगळं काही कर्म भोगायचं आहे. म्हणून एकनाथ महाराज तुम्हाला आम्हाला कळकळीनं उपदेश करतात की बाबांनो, तुम्हाला भगवान परमात्म्याचं चिंतन या कलियुगामध्ये तुम्हाला करावं लागेल. कारण का, आपल्या उद्धाराकरता एवढं एकच साधन राहिले, नाम संकीर्तन साधन पै सोपे. कीर्तनाचं साधन हे तुमच्या माझ्या सर्वांकरता सोपं साधन या कलियुगामध्ये राहिले. दुसरं काही साधन आपल्याला तरुण नेण्याकरता नाही. तुम्ही आम्ही इथं बसलेली माणसं खूप भाग्यवान आहात का, आपण 2 लाटेमधून वाचलो, आणि तिसऱ्यातून जर वाचायचं असेल तर एकच उपाय, कलियुगा माझी करावे कीर्तन. भगवान परमात्म्याचं नामचिंतन, त्याचं कीर्तन, त्याचं भजन, त्याची श्रवण भक्ती हे जर केलं तरच आपला उद्धार होणार आहे. नाहीतर या जगाच्या बरोबर आपण कधी बुडून जाऊ हे आपल्याला सुद्धा सांगता येणार नाही. एकनाथ महाराज असं म्हणतात, माझ्या भगवान परमात्म्याला आवडते तेच करा. आवडे देवासी तो ऐका प्रकार, 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 आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन. माळ गळा गोपी चंदन तिळा, तुळसी 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 माळ गळा गोपी चंदन तिळा. माझ्या देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो ऐका प्रकार,
कुठला प्रकार आवडतो लक्ष द्या. नामाचा उच्चार रात्रंदिन, जे भक्त मनापासून त्याचं रात्रंदिवस नामचिंतन करतात, देव म्हणतात ते भक्त मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे. ज्ञानेश्वरीत त्याचं वर्णन आले. परी प्राणाहुनी परवते, मज आवडती निरुते, ते भक्ती चरित्राते प्रशंसती. नामाचा उच्चार रात्रंदिन. अजून काय आवडतं? तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, कपाळाला गोपी चंदनाचा टिळा आहे आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा, दुसऱ्या वारकऱ्यांबद्दल मनामध्ये तळमळ आहे, ते भक्त माझ्या देवाला फार आवडतात. म्हणून ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे ते देवाला आवडतात बर का. मग अवश्य माणसाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी. का? देवाला आवडतं म्हणून. पण आपण देवाला आवडतं ते करत नाही. आपण नेहमी देवाच्या विरुद्ध करत असतो म्हणून आपण देवाला आवडत नाही. देवाला आवडण्याकरता काय करा? गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. पण या 2 वर्षाच्या काळात ना बऱ्याच लोकांनी आपल्या माळा काढल्या. का? डॉक्टरनी सांगितलं जगायचं असेल तर खावं लागेल. तो म्हटला मला जगायचे, त्यानं खाल्लं. पण ज्यांनी पहिल्या लाटेत माळी काढल्या ते दुसऱ्या लाटेत निघून गेले. ज्यांनी दुसऱ्या लाटेत काढल्या ते तिसऱ्या लाटेत जातीलच याची गॅरंटी. म्हणून तुम्हाला नसल जमत तर घालायची नाही, पण देवाची टिंगल करायची नाही. काय? देवाची टिंगल करायची नाही. काही काही लोक दिखाव्या करता घालतात न रात्रीच्या काढून ठेवतात, त्याला किंमत नाही हो. अशा माणसाला भगवंत कधीच जगू देत नाही, कधीच जगू देत नाही. का? तर देवाचा अपमान देवाला सहन होत नाही. म्हणून तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, जे माझ्या देवाला आवडते तेच तुम्ही करा. वाचायचं असेल तर तेवढाच उपाय तुमच्या माझ्या करता सगळ्यात सोपा राहिलाय. म्हणून आमचे एकनाथ महाराज असं म्हणतात, तुम्हाला देवाचं चिंतन करायचे कसं करा? आवडीने भावे, अतिशय आवडीने त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. मग तुम्ही सांगाल ताई आवडीने नामचिंतन करणं म्हणजे काय? तर ऐका, अगदी व्यवहारातलं सोपं करून सांगते की ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला एखादी भाजी जर खूप आवडत असेल, तो म्हणतो अरे वा आज माझ्या आवडीची भाजी केली. मग आवडीची भाजी केल्यानंतर त्याला इतका आनंद होतो. तो जर जेवायला बसला तर त्या दिवशी तो काय करतो? आवडती भाजी आहे म्हटल्यानंतर एक भाकर खाण्याऐवजी तो अर्धीच भाकर खातो. खातो की नाही? काही चुकलं? डबल खातो. हा, एक खाण्याऐवजी तो 2 खातो. का? तर त्याला ती भाजी आवडली. तो म्हणतो अजून द्या, अजून पुन्हा द्या. नाही का? चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी, आणि गोड लागल्यानंतर पुन्हा पुन्हा घेतो. तुका म्हणे गोड लागे आणि तो मागे रसना. जेवण म्हणजे आपली भाजी सांगितली नाही, आपली भाजी भाकर नाही, परमार्थातल्या नामचिंतनाची भाजी भाकरी. परमार्थाची सुद्धा तुम्हाला जेवणा इतकीच गोडी लागली पाहिजे. आज गावात कीर्तन आहे माहिती पडल्यानंतर तुम्हाला समजलं वा कीर्तन इतकं सुंदर असतं, उद्याही कुठं असतं तर ऐकायला गेलो असतो. आणि ज्या माणसाला कीर्तनाची भजनाची आवड लागली त्याला 15-20 किलोमीटर कीर्तन जर माहिती पडलं ना, ती लोक तीर्थ कीर्तनाला हजर होतात. का? तर त्याला ते आवड लागलं, त्याला ते आवडलं म्हणून आवडीने. दुसरा शब्द सांगितलाय भावे. भावाने नामचिंतन केलं तरी उद्धार आहे. एक माणूस म्हटलं तरी बरं झालं, तुम्ही सांगितलं भावाने चिंतन करायचं, मग माझा भाऊ माळकरी आळंदी पंढरपूरची वारी करतो, मला चिंतन करण्याची गरज नाही. त्याला म्हटलं तुझा सख्खा भाऊ नाही, मनातला भाव. लोक काही अर्थ करतात, मनातला भाव महत्वाचा आहे का? मग ज्या टायमाला महिलांकरता सांगते, ज्या टायमाला स्त्रिया स्वयंपाक करतात ना, त्या टायमाला आपल्या मनामध्ये जे विचार येतात, आपल्या मनात जो भाव असतो, तो भाव त्या स्वयंपाकामध्ये उतरत असतो. आणि खाल्ल्यानंतर माणसाची बुद्धी सुद्धा तशीच होते. तुम्ही एका दिवशी भांडण करून जर बाईनं स्वयंपाक केला, ती स्वयंपाक करायला घेते कुणाशी तरी भांडण होते, ती तांबे आपटते, टोमॅटो आपटते, खोबरं आपटते, सगळं आपटून स्वयंपाक करते. त्या दिवशी तिने 1 नाही 2 वाट्या खोबरं घालू द्या, ती भाजी चवीला चांगली लागत नाही. का? तर त्या भाजीमध्ये भांडणाचा भाव आहे. पण एखादी भाजी तिनं प्रेमानं करू द्या, माझ्या नवऱ्याला आवडते, माझ्या मुलाला आवडते, नका तुम्ही तिला खोबरं घालू, साधी मीठ मिरची मसाला घालून जर भाजी केली ना, तर ती भाजी चवीला खूप छान लागते. का? तर ही भाजी करण्यामध्ये तुमच्या मनामध्ये चांगला भाव होता. नसेल माझ्यावर विश्वास तर घरी जा, संध्याकाळी नवऱ्याशी चांगली भांडण करा आणि मग भाजी करा, मग खाऊन बघा. काय? मनातला भाव त्या स्वयंपाकामध्ये उतरत असतो. म्हणून तर माझे एकनाथ महाराज संत महात्मे म्हणतात का स्वयंपाक करताना संध्याकाळच्या टायमाला महिलांनी भाकरी करताना हरिपाठ म्हणायचा. का? तर खाणाऱ्या माणसाला सुद्धा वाटतं मी सुद्धा हरिपाठ केला पाहिजे.
पण आपल्या बाया भाकरी करायला बसल्या का? बसल्या ना, कळलं ना? इकडे थूक तिकडे थूक, भाकरी ते थुकतात, माहिती काय? म्हणून मनातला भाव, देवाचं चिंतन करायचं, आवडीनं करा, भावानं करा. आणि जीवन जगत असताना असं काहीतरी कर्म करा का स्वर्गामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आम्हाला यमाच्या यातना सहन कराव्या लागणार नाही. ऐसिया साधन करा काही, ऐसिया साधन करा काही, ऐसिया साधन करा काही, ऐसिया साधन काही, ऐसिया साधन करा काही, ऐसिया साधन करा काही, ऐसिया साधन काही, ऐसिया तेने नव्हे जन्मा यमाची यातना, तेने नव्हे जन्मा यमाची यातना, तेने नव्हे जन्म यमाची यातना, तेने नव्हे जन्म यमाची यातना, तेने नव्हे जन्मा यमाची यातना, तेने नव्हे जन्म यमाची यातना. ऐसिया साधन करा काही, ऐसिया साधन करा काही, ऐसिया साधन काही, ऐसिया साधन काही. असं काहीतरी साधन करा. तेने नव्हे जन्म यमाची यातना, ऐसिया साधन करा काही. स्वर्गामध्ये यमाच्या यातना तुम्हाला आम्हाला सहन कराव्या लागणार नाही, असं काहीतरी साधन करा. आणि तेच साधन हरिपाठामध्ये सांगितलं की नाम संकीर्तन साधन पै सोपे. कीर्तनाचं साधन या कलियुगामध्ये सगळ्यात महत्वाचं साधन सांगितले का? कीर्तन जर श्रवण केलं तर काय फायदा होतो? जळतील पापे जन्मांतरीचे, बर का, जन्मोजन्मीची पाप जाळण्याची ताकद या कीर्तनामध्ये आहे. तुम्ही सांगाल कसं काय एवढी ताकद कीर्तनामध्ये? पण इथं बसलेला असा एकही माणूस नाही, या जगातला असा एकही माणूस नाही तुमच्या माझ्या सगट का त्याच्या हातून काही ना काहीतरी पाप झालेलं नाही. कीर्तन संपल्यानंतर एक माणूस माझ्याकडे आला, म्हटलं ताई तुम्ही सगळ्या लोकांना पापी म्हणता. मी म्हटलं पापी कुठं म्हटले? मी असं म्हटले का इथं बसलेला असा एकही माणूस नाही का त्याच्या हातून पाप घडलं नाही. पण त्यानं सांगितलं ताई माझ्यासारखा पुण्यवान या जगात नाही. म्हटलं कसं काय? तो म्हटला ताई अजूनपर्यंत कुणाला वाईट बोललो नाही, कुणाचा खून नाही, कुणाच्या दरोडे नाही, कुणावर अन्याय नाही, कुणावर अत्याचार नाही, म्हणून मी पापी नाही. म्हटलं दादा ठीक आहे, तसं तुम्हाला वाटत असेल, पण मी तुम्हाला तुमचं पाप सांगते. तो म्हटला सांगा बरं. त्याला म्हटलं बघा सगळ्यांकरता सांगते की ज्या वेळेला आपण रस्त्याने चालत असतो आणि रस्त्याने चालताना किडा मुंगी सारखे बारीक बारीक रस्त्यावरचे जीव आपल्या पायाखाली चिरडले जातात, याची आपल्याला काहीतरी कल्पना आहे का? नाही. कितीतरी किडी मुंगी बारीक बारीक पायाखाली चिरडले जातात, त्यांचा जीव आपल्या पायाखाली जातो म्हणजे आपलं पापच आहे ना. ते जाऊ द्या, काही काही लोक आपण जाणून बुजून पाप करतो. जाणून बुजून पाप म्हणजे कुठलं? एखादा मच्छर जर आपल्या समोर आपल्या हातावर बसला आणि तो चावला, आपण त्याला काय करतो? म्हणतो का चल बाजूला, मला पाप करायचं नाही, असं आपण म्हणतो का? अजिबात नाही. मच्छर बसला की आपण त्याला लगेच मारतो. मुंगी चावली तरी आपण तिला बोटाखाली चिरडतो. मग आपल्याला वाटतं का आता माझ्या हातून पाप घडतंय? अजिबात नाही. आपण चावला म्हणून रागाच्या भरामध्ये त्याला मारतो. मग एखाद्या मच्छराला मारणं, एखाद्या मुंगीला मारणं, त्या प्राण्याची हत्या करणं आपल्या डोक्यावर पाप झालं की नाही? ही छोटी मोठी पाप जी काही आपल्या हातून घडतात ना, ही पाप जाळण्याची ताकद. जळतील पापे जन्मांतरीचे नाम संकीर्तन. म्हणून कीर्तनाचं भजनाचं साधन माझ्या तुकोबाऱ्यांनी निर्माण केले का? तर संतांना माहिती कलियुगामध्ये पुण्य करता होय पाप. आणि आपण जर कीर्तनाला गेलो, आज तुम्ही जेवढे माणसं कीर्तनात आलात, 2 तास कीर्तन जर ऐकलं, इथून पाठीमागं तुमच्या हातून जेवढी पाप घडलेली असतील ना, त्या सगळ्या पापाचा नाश संत महात्म्यांचा साक्षीने या कीर्तनामध्ये झाला असं समजा. इथून गेल्यानंतर जर काही पाप आपल्या हातून घडली, अजून एखादं कीर्तन ऐका, परत पापाचा नाश आहे. हे साधन माझ्या संत महात्म्यांनी निर्माण केलेले आहेत. आणि मग तुकोबाराय म्हणतात, बरं काही काही लोक देवाचं नामचिंतन करतात. कसं करतात? भीतीपोटी.
तुम्ही सांगाल कसं काय? एका बापानं आपल्या मुलाला सांगितलं, बाळा आपल्या गावामध्ये, गावातून असं बाहेर निघताना आपल्या गावाच्या बाहेर एक मोठं वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडावर रात्री 12च्या नंतर ते निघतं. ते म्हणजे काय? हुशार आहात हो तुम्ही. भूत. बापाने सांगितलं, मुलाने डोक्यामध्ये पक्क ठेवलं का रात्री 12च्या नंतर त्या झाडावर ते निघतं. मुलगा झाडाजवळ गेला की त्याच्या लक्षात यायचं ह्या झाडावर रात्री 12च्या नंतर भूत निघतं. दैवयोगाने एक दिवस त्या मुलाला यायला उशीर झाला. त्याच्याकडे गाडी नव्हती. रात्रीचे 12:15 वाजले होते. तो त्या झाडाजवळून जाणार होता. त्याच्या मनात विचार आला की आता बापाने सांगितलंय 12च्या नंतर वडाच्या झाडावर भूत निघतं, आता 100% भूताची माझी भेट होणार. मनामध्ये फक्त त्याच्या भूत बसलेलं होतं. भूत मला भेटणार, भूत मला भेटणार. रस्त्याने चालला, बरोबर 12 वाजले, झाडाच्या जवळ जाणार आणि त्या दिवशी गमतीनं त्या झाडावर नेमकं एक माकड आलं होतं. कोणीतरी माणूस यायची चाहूल लागली आणि त्या माकडानं या फांदीवरून त्या फांदीवर जे उड्या मारायला सुरुवात केली, याच्या लक्षात आलं आता त्या झाडावर नेमकं काय आहे? भूत आहे. भूत आहे म्हटल्यानंतर तो इतका घाबरला का त्यानं हरी 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 म्हणायला सुरुवात केली. हरी हरी कुठपर्यंत? घरी येईपर्यंत. हरी घरी आला, हरी संपला. काय म्हणजे त्यानं हरीचं चिंतन का केलं? कारण त्यानं कधी काळी एका कीर्तनकाराचं कीर्तन ऐकलं होतं का ज्ञानोबरायांनी म्हटलंय एखाद्या झाडावर भूत आहे असं तुम्हाला जर वाटलं तर त्याच्या करता मंत्र ऐका. हरी उच्चारणी मंत्र हा गाध, 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 पळे भूत बाधा भेने ते हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी उच्चारणी मंत्र हा गाध, हरी भूत बाधा भेने ते, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. आपण नेहमी हरिपाठ म्हणतो नाही का, समोर बसलेली वारकरी मंडळी, पण आपण म्हणतो पण आपण त्या शब्दाचा कधी विचार करत नाही. मला सुद्धा प्रमाणे आल्यानंतर डोक्यात आलं, हा बरोबर, हरी उच्चारणी मंत्र हा आघाद आणि पळे भूत बाधा भेने तिथे. एखाद्या ठिकाणी भूत आहे, काही लोक म्हणतात नाही त्याला काहीतरी बाहेरचं झालं. तुमच्याकडे आहे का ते? म्हणतात ना त्याला भूतबाधा झाली, त्याला भूताने झपाटलं, मग या भक्ताकडे जा, त्या भक्ताकडे जा. तो म्हणतो 35,000 द्या, एखादा कोंबडा द्या, एखादा लिंबू द्या, बरं करतो. ज्ञानोबराय म्हणतात इकडे तिकडे जाण्याची गरजच नाही. तुम्हाला असं काही जर वाटलं, ज्या माणसाला ती बाधा झाली त्यानं एका जागी बसा, 1-2 तास बसा, रोज सकाळी उठला, फक्त हरी हरी राम राम विठ्ठल विठ्ठल जे म्हणेल जे वाटेल त्या देवाचं चिंतन करा. आणि त्या देवाचं चिंतन केलं का भूत नुसती चालत नाही हो, पळत सुटतात. पळे भूत बाधा भेने तेथे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ही ताकद आहे त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, आता मला सांगा, मग त्या मुलाने भूताची भीती वाटल्यानंतर जे काही हरीचं नामचिंतन केलं, ते नामचिंतन त्यानं आवडीनं केलं, भावाने केलं, प्रेमानं केलं का भीतीनं केलं?
कशाने? भीतीने. याला म्हणतात भयाने किंवा भीतीने नामचिंतन करणं. पण एकनाथ महाराज म्हणतात भयाने भीतीने नामचिंतन करण्यापेक्षा नामचिंतन करायचंय. कसं करा? अभंगाचे आवडीने भावे हरी नाम घेती, 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 तुझी चिंताची सर्व आहे, तुझी चिंताची सर्व आहे, तुझी चिंताची सर्व आहे, हरी मुखी गाता अर्पण चिंता, 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 आवडीने भावे हरी नाम घेती, तुझी चिंताची सर्व आहे, तुझी चिंताची सर्व आहे, आवडीने भावे हरी नाम घेती, चिंताची सर्व आहे, तुझी चिंताची सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. एकनाथ महाराज म्हणतात चिंतन करायचे आवडीनं करा, प्रेमानं करा, भावानं करा. आणि आपण जर त्या देवाचं चिंतन जर केलं तर तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपण कशाची चिंता करायची नाही, आपली चिंता करणारा भगवंत वरती बसलाय. कारण का? एकनाथ महाराज म्हणतात प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये दोन गोष्टी येतात. एक येते ती चिंता आणि दुसरी येते ती चिता. फरक फक्त बिंदू मात्र आहे. एकावर टिंब दिल्यामुळे एकाचा अर्थ चिंता असा झाला आणि एकावरचा टिंब काढल्यामुळे एकाचा अर्थ चिता असा झाला. जी मेल्यानंतर जाळते तिला चिता असं म्हणतात आणि जी जिवंतपणी पावलोपावली जाळते तिला चिंता असं म्हणतात. का चिता परवडली का माणसाला समजत नाही, पण चिंता जीवनामध्ये नको. कबीर महाराजांनी फार सुंदर वर्णन केले. चिंता से घटे चतुर्य, दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कह गए दास कबीर. कबीर महाराज म्हणतात चिंता से घटे चतुर्य. ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी चिंता येते ना, लोक म्हणतात फार हुशार माणूस होता रे, पण आता वेड्यासारखा वागायला लागला का? तर त्याच्या जीवनामध्ये रात्रंदिवस काही ना काहीतरी चिंता आहे आणि चिंतेमुळे त्याचं शहाणपण सुद्धा बाजूला जातं. दुसरी गोष्ट सांगितली दुःख से घटे शरीर. काही काही लोक म्हणतात आमच्या घरामध्ये खायला प्यायला कशाचीच कमी नाही, पण तरी सुद्धा आमच्या मुलांची बायकोची तब्येत होत नाही. का होत नाही? तिच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी दुःख आहे. दुःख से घटे शरीर आणि पाप से घटे लक्ष्मी. काही काही लोक काय म्हणतात, पूर्वी आमच्याकडे फार पैसा होता, पण ताई आता हातामध्ये पैसाच थांबत नाही. पैसा थांबत नाही याला कारण का? ज्या दिवशी तुमचं पाप वाढतं ना, त्या दिवशी लक्ष्मी ही घरातून नाराज होऊन जात असते. पाप से घटे लक्ष्मी आणि कह गए दास कबीर.
ही संतांची वाणी, हे आपल्यासारख्याचा शब्द नाही हो. संतांचा शब्द कधी खोटा ठरत नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात, जीवनामध्ये अजिबात तुम्ही कशाची चिंता करायची नाही. आपली चिंता करणारा वरती बसलाय, तुम्ही फक्त त्याचं चिंतन करा, तो तुमची चिंता करणार. एक उदाहरण देऊन सांगेल, आपण जर त्याचं चिंतन केलं मग तो आपली चिंता कशी करतो. एक उदाहरण देऊन सांगते. आमचे संत गोरोबा काका, गोरा कुंभार, चिखल तुडवायचा, मडके घडवायचे, आपला उदरनिर्वाह करायचा. आणि एक दिवस गोरोबा काका चिखल तोडत होते. त्यांच्या बायकोनं सांगितलं, हो मी जरा शेजारून पाणी घेऊन येते, थोडंसं जरा आपल्या बाळावर लक्ष द्या. गोरोबा काकाची बायको पाणी आणण्याकरता निघून गेली. बायको काय म्हटली या शब्दाकडे गोरोबा काकांचं लक्ष नव्हतं, कारण चिखल तुडवता विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम.